इतिहास लिहिला आहे ना तो कोण्या ऐऱ्यागैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं, शाहिरींच्या टफानं. आणि हा इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. अथांग हे सागर ज्याचे छत्र, तो सूर्याची शान, मराठी माणसांचा धगधगता अभिमान. असे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्रीमंत श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण आज ज्या महाराष्ट्रात राहत आहोत ना, तो महाराष्ट्र म्हणजे काय, तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजामातेच्या संस्कारांचा, शंभूंचा पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. गोरगरीब शेतकऱ्यांचा, दिलदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज त्याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसे जपली, परंतु आपण माणसे वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांच्या ऐकलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या मनात ठासून भरल्या आहेत. त्यातलाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत असताना तेथे एक बेलवाडी नावाचे छोटे गाव होते. तेथे एक छोटा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारीण तेथे राहत होती. दादाजींना वाटले येता येता हाही किल्ला घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडे सैनिक गोळा केले आणि त्यांनी मल्लम्मावर चाल केली. परंतु मल्लम्मा ही जिद्दीची, चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैनिक गोळा केले आणि ते मल्लम्मावर तुटून पडले. आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. दादाजींना वाटले मल्लम्माला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. तेव्हा मल्लम्माला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली आणि आपल्या तहान्या बाळाला घेऊन आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे केले गेले, तेव्हा तिला वाटले की आता प्रत्येक राजा जसा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. म्हणून ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक होऊन म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, परंतु यामध्ये माझ्या बाळाचा काहीही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केले. त्यांनी चिटणीसाला आदेश दिला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला उचलले आणि मांडीवर घेतले आणि वाटीतले दूध चमच्याने पाजले आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर बसला आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचे राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. अशा प्रकारे त्या मल्लम्मा देसाईला माझ्या राजानं तिचं राज्य परत केलंच तर तिला बांगडी चोळी देऊन तिचा सन्मान केला आणि तिला सुखरूप तिच्या घरी परत केले. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, जे जगाने केले ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही, आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ना, ते जगाने कधीच केले नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्रियांचा आदर केला. म्हणूनच आज जी कोणी स्त्री मला ऐकत असेल, तिला मला एकच गोष्ट म्हणावीशी वाटती, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय. महाराष्ट्राची रक्षिणी तू भवानीचा वार हाय, महाराष्ट्राची रक्षिणी तू भवानीचा वार हाय. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय, भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय. अगं दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेख हाय, तू जिजाऊची लेख हाय.
आता एवढी वर्ष झाली तरी आत्ताचे अलीकडच्याच काळातील एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आत्ताच 5-6 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहल बघायचे आहे की सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल? तेव्हा त्यांनी सांगितले की मला सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहलही नको. मला माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. तेव्हा सगळे गाईड घेऊन त्यांना रायगड बघण्यासाठी गेले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि तुम्हाला विचारले की तुम्ही कुठून आला आहात, तर अभिमानाने सांगा की मरणालाही लाजवलं आणि येत्या मरणालाही जगायला शिकवलं. अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, देवाकडे एक फूल दिले तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहायला घर मागितले तर देवाने अख्खा राजवाडा दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने अख्खे समुद्र दिले. आणि देवाकडेच देव मागितला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.